नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटला आणि पाहणार आहे अशा एका युवा हॉटेल व्यावसायिकाची कहाणी की त्याने पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून खूप तयारी केली होती, पण त्याला पोलीस होण्यात अपयश आले. मग त्याने हॉटेल व्यवसायात पदार्पण करून यशाचा राजमार्ग सर केला आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पोलीस भजीवाले या नावावर उपास आला. तर आज आपण त्यांची भजीची संपूर्ण रेसिपी पाहणार आहे. मित्रांनो, माझं नाव रोहित नलवडे. आपलं शिवरुद्र हॉटेल या ठिकाणी आपलं स्वागत आहे. हॉटेल व्यवसायात येण्या अगोदर मी पोलीस भरतीची तयारी करत होतो, पण पोलीस भरतीची तयारी करत असताना पण मला भरपूर अपयश आले. मग त्या अपयशानुसार मी काय ना काहीतरी वाटा शोधत होतो की जेणेकरून माझी उपजीविका चालवावी, म्हणून मी हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो. हॉटेल व्यवसायामध्ये शिरताना मी पूर्ण चिकाटी आणि जिद्दीने शिरलो, जेणेकरून आहे की नाही, ज्या म्हणतात ना की अपयश आलं की माणूस खचून जातो, हे करतो, पण त्याला खूप वाटा असतात. काही ना काहीतरी माणसांनी केलं पाहिजे. यासाठी मी ना हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे आणि तो आता मी पूर्णपणे जिद्दीने चालवत आहे. कारण ह्या व्यवसायात शिरताना ना माहिती हवी असते. मी एक 6 महिने ना त्या व्यवसायात शिरताना पूर्णपणे माहिती घेऊन सगळं काय कुठल्या प्रकारचे आपले ते रॉ मटेरियल वगैरे असतं ना, सगळे व्यवस्थित चेक करून किंवा क्वालिटीचे हे पदार्थ घेऊनच आपण सगळी भाजी वगैरे करून जेणेकरून आपल्या ग्राहकांना कशी क्वालिटी देऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि ते सगळं शिकून सुद्धा मग आपण हा व्यवसाय टाकलेला आहे हॉटेलचा. आपल्या हॉटेलचं नाव शिवरुद्र हॉटेल आहे. तुम्ही एकदा येऊ शकता आणि याची चव घेऊ शकता. आपल्या शिवरुद्रची हॉटेलची कांदा भजी, स्पेशल कोल्हापुरी कांदा भजी कशी बनवणार आहे ते आपण बघूया. कांदा भजीसाठी लागणारा कांदा हा आपण कापून घेऊया. तर साहेब, आपल्याकडे डेली किती कांदा लागतो? डेली 30 ते 40 किलो हा कांदा लागतो. तो आपण बॅच नुसार करतो. म्हणजे कसं आहे, गिरायकाला आहे का नाही, जेवढं ताजा माल फ्रेश देईन तेवढी आपल्याला क्वालिटी लागते ना. क्वालिटी लागली की गिरायक पण खुश. गिरायक खुश तर आपण खुश आहे. त्यासाठी आपण सकाळी 10 किलो, दुपारी 10 किलो, संध्याकाळी 10 किलो अशा बॅच मध्ये आपण कांदा कापून घेतो आणि त्याची कांदा भजी आपण टेस्टी अशी करतो. तर साहेब, मगाशी चर्चा करताना तुमचे मित्र म्हटले की आमचा मित्र लहानपणापासून पोलीस भरतीची खूप तयारी केली, तर त्याविषयी काय सांगताल तुम्ही? सर, आता कसं आहे, पोलीस भरती करत असताना काही अडथळे येतात. ते माझ्या बाबतीत पण आले, पण त्यातून मी न खचून जाता आपल्या ती उपजीविका चालवण्यासाठी काय ना काहीतरी करावं लागतं, बरोबर ना. त्यासाठी मी आहे ना हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो. हॉटेल व्यवसाय शिरायच्या आधी मी भरपूर शेती काम केले. आपले किरकोळ असे काम असतात, ट्रॅक्टर वगैरे, त्याच्यावर सुद्धा काम केलं. पण त्यातून मला शांती भेटत नव्हती की काहीतरी वेगळं करायचं, म्हणून मी हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो. म्हणजे तुम्हाला तिथं मानसिक समाधान भेटत नाही? मानसिक समाधान भेटलं नाही. त्यासाठी मी हॉटेल व्यवसायामध्ये शिरलो की जेणेकरून कसं आहे, काय ना काहीतरी वेगळं असावं. म्हणून तुम्ही हॉटेल व्यवसायात उतरण्याआधी काय काय तयारी केली तुम्ही? मी खूप असे आपले सोशल मीडियावर तर आपण बघतो, सोशल मीडियावर म्हणा किंवा बाकीचे बाहेर. मी सातारामध्ये पण शिकण्यासाठी 15 दिवस होतो की ट्राय केलं कसं. म्हणजे तुम्ही हॉटेल व्यवसायात येण्याआधी हे काम शिकण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया, युट्यूब आणि म्हणजे प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊन पण तुम्ही काम करून शिकलं? काम करून शिकलोय मी. पूर्ण तयारीनुसारच काम करून शिकलो मी. म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनिशी व्यवसायात उतरलेला आहे, तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होत असेल. होतोय. म्हणजे मित्रांनो, कसं राहतं की कोणत्या व्यवसायामध्ये आपण पूर्ण तयारीने नाही उतरलो तर कसं होतं की आपल्याला अपयश येतं थोडंसं, मग माणूस खचून जातो. तर मग ह्याच कारणामुळे बरेच व्यवसाय सुरुवातीलाच बंद होतात. कांदा भजीला लागणारे साहित्य आपण बघूया. तर आपण कांदे किती घेतले साहेब? कांदा हा 1 किलो आहे आणि 1 किलोच्या प्रमाणात जे लागतं ना साहित्य ते सगळं आहे. धना पावडर हे 50 ग्रॅम आहे. हा गरम मसाला हा 50 ग्रॅम आहे. 25 ग्रॅम हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर वाटी भरून आणि 10-15 ग्रॅम आपली कस्तुरी मेथी. तर हे सर्व मसाले आपण रेडीमेड घेतलेत का? नाही, आपले घरचे आहेत हे मसाले. हे 2 मसाले, गरम मसाला आणि आपले धना पावडर आपण घरी बनवतो. आपण आता मसाले टाकून घेऊया कांदा भजी करण्यासाठी. आणि ते मसाले टाकून घेतले ना की नंतर आपण आहे ना 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवायचे, जेणेकरून आहे ना चव यावी. कारण मसाला पूर्णपणे मिक्स झाल्याशिवाय त्याला चव येत नाही आणि कांद्याला ज्याशिवाय पाणी सुटत नाही त्याशिवाय कांदा भजी कुरकुरीत लागत नाही. म्हणजे असे म्हणतात ना कडक,
हा हा ते येऊ शकत नाही. क्रिस्पी. हा क्रिस्पी. तर मित्रांनो, तर साहेबांनी आपल्याला ना मगाशी सगळं वजनी प्रमाण सांगितलेलं आहे. तर आता काय करणार आहेत, आपण सगळे मसाले टाकून एक साधारण 15 ते 20 मिनिटं आहे ना असं मुरत ठेवणार आहे. तर मुरल्यामुळे काय होतं की त्याला पाणी सुटतं आणि चव पण खूप चांगली येते आणि तळल्यानंतर ना भजी खूप क्रंची होतात. तर आता 15 ते 20 मिनिटं आपण थांबूया. मित्रांनो, 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बेसन ऍड करणार आहे याच्यामध्ये. तर सर, हे आपलं बेसन कुठलं आहे? बेसन हा आपलं घरचं आहे. हा हा कसं आहे, मार्केटमध्ये आता तुम्ही बघता की नवीन नवीन ऍड पद्धतीने करतात. कसे वाटाण्याचे म्हणा किंवा दुसरे कुठले मका वगैरे असे ऍड करतात. ते वजन वाढण्यासाठी करतात. ते कसं भेसळयुक्त. तुमचं जे बेसन आहे प्युअर चण्या डाळीपासून बनवलेलं आहे. चण्या डाळीपासून बनवलेलं आहे. आपण घरच्या घरीच करतो. घरीच आपण दळण करतो याचं. म्हणजे तुम्ही क्वालिटी मध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाहीये. तर मित्रांनो, क्वालिटी देण्यासाठी ना या साहेबांचा पूर्ण प्रयत्न आहे. तर त्यांनी मार्केटमधलं रेडीमेड बेसन न घेता घरी डाळ ते दळून घेते. ते आपण सगळे मसाले वगैरे बेसन वगैरे सगळं मिक्स करून ते आता तळण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता आपण हा तळू शकतो. ठीक आहे. आता तेल तापलेलं आहे. आता आपण भजी सोडायला रेडी आहे. आता आपण भजी सोडून घेऊया. ठीक. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, माझ्या विषयात भरपूर अडथळे आहेत. त्यांना मी मात करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मी आता सध्या खूप खुश आहे. तर माझं एकच सांगणं आहे की अपयश आलं ना तर खचून जाऊ नका. पुन्हा पुन्हा ट्राय करत राहा. यश नक्कीच भेटेल. आपण साधारण रोज 30 ते 40 किलो कांद्याची भजी करताय. तर किती प्लेट भजी विकतो आपण रोज? साधारण 350 ते 400 प्लेट भजी जातोय. प्लेटा जातात कांद्याच्या. तर ह्या व्यवसायामधून तुम्ही चांगलं उत्पादन घेत असाल ना? हो नक्कीच. तर तुम्ही समाधानी आहे? समाधान. तर तुम्ही आपले जे महाराष्ट्रातले जे युवा आहेत की काही कारणामुळे त्यांना रोजगार उपलब्ध नाहीये, तर त्यांना तुम्ही काय सांगताल? सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, त्यांनी काही ना काहीतरी केला पाहिजे उद्योग. एकाच गोष्टीवर थांबलं ना तर काही शक्य नाहीयेच. काही ना काहीतरी अडचणी असतात म्हणून ती ठीक आहे गोष्ट सोडून देतात. पण नवीन काहीतरी शोधात पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्यातून काय ना काहीतरी नवीन शोध शिकण्यास मिळेल आणि त्यातून आपल्याला काय ना काहीतरी उत्पादन चालू आहे. म्हणजे पैशाच्या स्वरूपात काय ना काय उत्पादन चालू झालं पाहिजे. हा लालसरपणा आलेला आहे. आता हा खाण्यासाठी तयार आहे. तर आपले मित्रांनो भजी तळून झालेले आहेत. तर आता आपले खाण्यासाठी रेडी आहेत. तर आता साहेब आता काढून घेते ते भजी. ही आहे आपल्या हॉटेल शिवरुद्रची कांदा भजी. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. एकदा अवश्य नक्की भेट द्या. आपला पत्ता आहे वाटार किरोली, सरकारी दवाखान्यात शेजारी पाण्याच्या टाकीपाशी, पिपरी फाटा. धन्यवाद. तर कशी वाटली कांदा भजी? एक नंबर. तर नेहमी येतो का तू इकडं? कशी वाटली मित्रा? एक नंबर. काका तुम्हाला कशी वाटली? भजी क्वालिटी एक नंबर. काय विषय नाही.